पुन्हा एका नवीन रेसिपी म्हणजे साबुदाणा आलू चकलीमध्ये तुमचं स्वागत आहे। तर प्रेक्षकांनो, अशा प्रकारची चकली येते। ज्या प्रकारे तुम्ही चिप्स बनवता त्याच प्रकारे तुम्ही इन्स्टंट अशी चकली पण बनवू शकता आणि खूप कमी साहित्य लागतं। विश्वास ठेवा, फक्त 4 ते 5 साहित्यामध्ये तुम्ही छानशी अशी चकली जी आहे ती बनवू शकता। तर आज आईने याचा घाट घातला, कारण आजचा रविवार होता। तर सगळ्यात पहिले आपण आलू घ्यायचे शिलून आणि त्याला मग शिलून घेतल्यानंतर छान त्याला काप जे आहे ते 2 भागामध्ये कापायचं आणि 2 भागाने कापल्यानंतर तुमचे जे आलू आहे ते चांगले उकडायला टाकायचं आणि भरपूरसं पाणी टाका, जेणेकरून तुम्हाला मग स्मॅश करताना प्रॉब्लेम येणार नाही। तर अशा प्रकारे आलू तुमचे दिसणार। मग आधीच सोलून घेतल्याने तुम्हाला नंतर वेगळं काही सालपटं काढण्याची आवश्यकता नाही आहे। मग छान स्मॅश केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला स्मॅश करता येईल। आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज रविवार होता म्हणून नाही, तर 2 ते 3 दिवसापासून आमच्याकडे काही ना काही नवीन पदार्थ चालू आहेत, कारण उन्हाळा चालू झालेला आहे आणि त्या संदर्भात सकाळ सकाळ हे सगळं साहित्य चालू होतं। तर या सगळ्यानंतर आलू स्मॅश करता करता तुम्ही या सगळ्यांचा विचार करायला हवा की यासाठी साबुदाणा पण लागणार आहे। तर साबुदाणा हा आदल्या रात्री तुम्ही भिजवून घालून ठेवू शकता। नंतर त्यामध्ये हा साबुदाणा त्या आलूमध्ये, त्या स्मॅश केलेल्या आलूमध्ये टाका। त्यानंतर थोडंसं तिखट टाका आणि थोडंसं मीठही टाका। आता मीठ जे असतं ते सेंधव नमक जे असतं ते थोडंसं गाढं असतं आणि थोडे असे दगडासारखे दिसतात, त्यामुळे त्याला थोडं हाताने जास्त बारीक करून टाकायचं, जेणेकरून एका बाजूला खारटपणा येत नाही। मग त्याला छान एकत्र मिक्स करून घ्या, जेणेकरून एक चांगली अशी तिमून एक कणिक टाईप तयार होईल आणि जी तुम्हाला चकलीच्या म्हणजे त्या उपकरणामधनं छान चकली पडल्यासारखी होईल। त्यामुळे त्याची कन्सिस्टन्सी तशी व्यवस्थित येतेच, आपोआप येते, पण तुम्हाला आलू जे आहे ते लागणार तितकेच हवेत। आणि जर तुम्हाला याचे प्रमाणही तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर तसं आम्हाला कमेंटला कळवा, त्याचे प्रमाण पण तुम्हाला आम्ही सांगू शकतो। तर या प्रकारे ही इन्स्टंट अशी चकली झालेली आहे आणि मग त्याला सरळ आपण जशी चकली टाकतो तशी चकली टाकायची, पण त्याआधी कोपराच्या म्हणजे कोपर किंवा तुम्ही जे काही ताट वगैरे घ्याल त्यावर तुम्ही तेल आणि पाणी दोन्याचाही असा हात लावा, जेणेकरून ती अद्दर अशी चकली निघेल। ठीक आहे, त्याला आपल्याला उन्हात ठेवायचं आहे, जेणेकरून ती आपल्याला म्हणजे उन्हाळ्याच्या नंतर पण कामी येईल आणि वर्षभर ही चकली छान टिकते आणि याला काहीच सुगंध म्हणजे वेगळा असा वास वगैरे काही येत नाही। फक्त याला छान असं वाळवून ठेवायचं आणि यानंतर बघा तुम्ही बघू शकता की किती छान चकली पडते। आणि जरी यामध्ये साबुदाणा असला तरी हा भिजून असलेला, त्यामुळे तुम्ही असं इन्स्टंट कधी तळून खाऊ शकता। फक्त फराळाचंच नाही तर तुम्ही असं पण त्याला खाऊ शकता, ज्याला तळणाऱ्या वस्तू वगैरे आवडतात ते घरी थोडंसं तिखट वगैरे असतं आणि ते चांगलंही लागतं। आता तुम्ही बघू शकता की माझ्या आईने किती छान आणि किती सोप्या पद्धतीने केलं आहे। तर याला सगळ्याला कष्ट आणि मेहनत तर लागतेच, पण या सगळ्या कष्ट आणि मेहनतीला तुम्हाला माहिती असेल की आता बाहेरची जी वस्तू आहेत त्या मिळतात, पण या सगळ्या कष्ट आणि मेहनतीला एक वेगळीच प्रेमाची माया आणि चवसुद्धा असते, जी बाहेरच्या विकत घेणाऱ्या वस्तूंमधून तुम्हाला मिळत नाही, ती चव या तुम्हाला पदार्थातून मिळते। तर होता स्टोरी शेवटची पिढी आहे जी या सगळ्यामध्ये शेवटचं आणि घरचं खात आहे, तीही आता एवढं हेल्दी फूड नाही, तर नंतर तर तुम्हाला माहितीच आहे की आजकालच्या बायका ज्या असतात बाकी आपल्या जनरेशनच्या आहेत त्या सगळ्या घरी न बनवता बाहेरूनच विकत बोलवतात। असो, तर आपण या सगळ्यांचा विचार न करता जे आपल्याला मिळतं तर त्या सगळ्यामध्ये समाधान मानावं आणि असंच आपणही आपल्या पिढीत समोर जे आहे ती घरी करून खाऊ घालणारी असावी, विकत आणणाऱ्यांनी नाही। तर तुमची पण आई अशी इनोसंट आहे का जी सगळी तुम्हाला घरून म्हणजे बनवून खाऊ घालते, की तुम्हाला आई बाहेरचंच खाऊ घालते, ते मला नक्की कमेंटला कळवा। पण ह्या सगळ्या तुम्ही जर केल्या आणि तुम्हाला जर माहिती असेल तर तुमच्याकडे याला काय म्हणतात ते आम्हाला नक्की कमेंटमध्ये कळवा। आणि तुम्ही आजपर्यंत या अशा चकल्या खाल्ल्या आहेत का तेही आम्हाला नक्की कमेंटमध्ये तुम्ही कळवू शकता। तुमच्याकडे उन्हाळ्यामध्ये काय काय बनवतात तेही तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि काय तुम्हाला आवडेल जी तुम्हाला बनवायला आणि या सगळ्यामध्ये सोपं आणि सोयीस्कर पद्धतीत बनवायला आवडेल तेही आम्हाला नक्की कमेंटमध्ये कळवा। व्हिडिओ पाहिला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला सुद्धा लाईक करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।